इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 2 सामंजस्य करार. महाराष्ट्रात 4080 कोटींची गुंतवणूक, 4750 रोजगारांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निर्मिती. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. राज्य शासनाला केवळ प्रशासन म्हणून नव्हे तर तुमचा भागीदार समजा. राज्यात संपूर्ण औद्योगिक परिसंस्था उभी राहावी ही राज्य शासनाची भूमिका आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचं शक्ती केंद्र असलेल्या महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे उद्योगांच्या विस्तारासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील आघाडीची जबील तसेच महाराष्ट्र शासन आणि दुबई स्थित RSA ग्लोबल यांच्या 2 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे महाराष्ट्रात 4080 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे 4750 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की या दोनही प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक, निर्यात क्षमता आणि आधुनिक लॉजिस्टिक्स व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला वेग मिळेल. तसेच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील महाराष्ट्राचं अग्रस्थान आणखी मजबूत होणार आहे. पुण्यात जबीलचा 1500 कोटींचा विस्तार प्रकल्प. जबील कंपनी पुण्यात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस विस्तार प्रकल्प उभारत आहे. 5G उपकरणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नेटवर्किंग स्विच गिअर्सच्या उत्पादनासाठी कंपनी 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून सुमारे 4000 थेट रोजगार निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रात गेली 23 वर्ष कार्यरत असलेल्या जबेलचे राज्यात 10,000हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीची नवी अत्याधुनिक उत्पादन सुविधा 17 जून 2026 रोजी सुरू होणार आहे. रायगडमध्ये अल्ट्रा मेगा लॉजिस्टिक्स पार्क. महाराष्ट्र शासन आणि RSA लॉजिस्टिक्स अँड ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामंजस्य करारानुसार रायगड जिल्ह्यातील उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण परिसरात 25 हेक्टर क्षेत्रावर अत्याधुनिक अल्ट्रा मेगा लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 2580 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून सुमारे 750 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. कंटेनर टँकिंग, कंटेनर धुलाई व स्वच्छता, दुरुस्ती, रिकाम्या कंटेनर्सची हाताळणी आणि साठवण यांसारख्या अत्याधुनिक सुविधा येथे विकसित करण्यात येणार आहेत. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर P. अनबळगन, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाहा, जबेलचे ग्लोबल CEO माईक दस्तूर, व्यवस्थापकीय संचालक BN शुक्ला, उपाध्यक्ष देबाशिष चौधरी, संचालक संतोष भगवत तसेच RSA ग्लोबलचे अध्यक्ष अजय इंद्रवदन शहा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक प्रकाश राव आणि मानव संसाधन प्रमुख मोहन लिमये यावेळी उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.